मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातून शिवनेरी किल्ल्याकडे सायकलनं प्रवासाला निघालेल्या तरुण अमोल भगवानराव निकस यांचा महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटना जिल्हा जालना यांच्या वतीनं जालना येथे उत्साहात भव्य सत्कार व स्वागत करण्यात आले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमोल निकस यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रमांचं सर्वांनी मनापासून कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या स्वागत समारंभात महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटना जिल्हा जालनाचे अध्यक्ष सुरेश तोडे, मानसिक कौशल्य विकास संस्था इंदेवाडी तालुका जिल्हा जालनाचे अध्यक्ष विद्याधन उगडे तसेच इतर सिंचन कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी अमोल निकस यांचा पुष्पगुच्छ, शाल व सत्कारचिन्ह देऊन गौरव केला। यावेळी बोलताना अध्यक्ष सुरेश तोडे यांनी सायकल प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले। आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात पर्यावरण संवर्धन, आरोग्य जपणे आणि इतिहासाशी नाळ जोडणं ही काळाची गरज आहे। सायकल प्रवास हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून प्रदूषण मुक्त जीवनशैलीचा संदेश देणारा आहे। विशेष म्हणजे गड किल्ल्यांचा सायकलनं प्रवास करणं म्हणजे तरुण पिढीला इतिहासाची जाणीव करून देणारा उपक्रम आहे, असं प्रतिपादन त्यांनी केले। त्यांनी अमोल निकस यांच्या जिद्द, चिकाटी आणि देशभक्तीपूर्ण विचारांचं कौतुक करत हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितले। मानसिक कौशल्य विकास संस्था अध्यक्ष विद्याधन उगडे यांनीही आपल्या मनोगतात अमोल निकस यांच्या ध्येयवेड्या वृत्तीचं कौतुक केले। आजच्या तरुणांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी न जाता अशा साहसी आणि सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। अमोल निकस यांचा सायकल प्रवास हा तरुणांसाठी आदर्श ठरेल असं ते म्हणाले। त्यांनी युवकांनी इतिहास, संस्कृती आणि पर्यावरण यांचे महत्त्व समजून घेत अशा उपक्रमातून समाजाला दिशा देण्याचं आवाहन केले। अमोल निकस यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानताना सांगितले की शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असून महाराष्ट्राच्या इतिहासात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा माझा प्रवास केवळ वैयक्तिक आवड नसून शिवरायांच्या विचारांचा प्रचार आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आहे असं त्यांनी सांगितले। प्रवासादरम्यान मिळणारा जनतेचा प्रतिसाद आणि प्रेम हेच आपल्या प्रवासाची खरी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलंय। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।